मी तुम्हाला आंबोळग्यांचं झाड दाखवते। ही बघा, ही आहे आंबोळग्यांची जाळी। आता ही फळं दरवर्षी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खायला येतात। तर शक्यतो माझा हाच प्रयत्न असतो की माझी जी मुलं आहेत त्यांना रानातील हा रानमेवा काय आहे, त्यांची नावं काय आहेत, त्यांच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत हे मी सांगण्याचा, दाखवण्याचा आणि त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते। तर आता आंबोळग्या आपण खाण्यासाठी आलेलो आहोत, तर झटकीपट जरा आंबोळग्या काढूया। अख्खं झाड हे अगदी ठासून भरलेलं आहे, असं वाटतंय किती खाव्या आणि किती खाऊ नये। मंडळी, आंबोळग्यांची चव ही हलकी गोड असते तर हलकी आंबट असते। ह्या ज्या लांबड्या आंबोळग्या आहेत ह्या चवीला हलक्याशा आंबट असतात आणि ज्या अशा थोड्याशा बारीक असतात लांबीला त्या चवीला गोड असतात। दिसायला खूप छान दिसतात। हलकासा यांचा गुलाबी कलर आहे। मंडळी, एक नंबर टेस्ट आहे। मेन गोष्ट म्हणजे काय की हे एकदम ओरिजिनल आहे। दुसरी गोष्ट पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे निसर्गाची ही एक देणगी आहे, जी आपल्यासारख्या खेडेगावात राहणाऱ्या माणसांनाच ही देणगी खायला मिळते। या रानटी रानमेवा खायला हा निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे। आता निसर्गात जगणारे जे पशुपक्षी आहेत ते काय करतात की प्रत्येक सीझनला जी फळं येतात ती फळं खातात। आता ही सीझन बाय सीझनला येणारी फळं खाऊन काय होतं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे पक्ष्यांच्या शरीरामधलं जी इम्युनिटी पॉवर आहे ती इम्युनिटी पॉवर वाढली जाते। त्याच्यामुळं वातावरण कसं जरी असलं तरी त्या वातावरणामध्ये माणूस आजारी पडला तर इम्युनिटी पॉवर एवढी मजबूत असते की त्या दुखण्याला, त्या खुपण्याला लांब रेटते। त्याच्यामुळं ज्या निसर्गामध्ये जी फळं येतील ती फळं खाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे।